हाय यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ। आजचा टॉपिक कशावर आहे माहितीये का? सैयारा पिक्चरावर। सैयारा पिक्चर बघून पोरं रडून रडून टाकी व्हायला लागल्या म्हणा। तुमच्या आता म्हटलं असतं असलं काय आहे त्या पिक्चर मध्ये, एवढं कशाचं रडू यायला लागले तुम्हाला? अरे तुम्हाला ह्या माग ऊस दिसतंय का नाही, त्या ऊसाच्या चिखलात आणून असं पळवून पळवून हाणलं पाहिजे। कुठल्या पिक्चरवर रडू आलं पाहिजे? आमच्या वेळेचा लहानपणीचा पिक्चर होता माहेरची साडी, चिमणी पाखर, असं नुसतं कौटुंबिक पिक्चर बघितला की ऑटोमॅटिकली डोळ्यात पाणी आलं पाहिजे। आयांनो तुम्हाला सांगतो मी, माझं ऐका। पोरं पॉश मध्ये आहेत का नाही, त्यांना अशी फाटकी तुटकी कपडे घालून ह्या चिखलात पळवा, भात बीत लावायला। टॉप मध्ये जाऊन बसतात पिक्चरच्या टाकीमध्ये। ज्याला गर्लफ्रेंड आहे ते पण रडते, ज्याला नाही ते पण रडते। कशाचा रडू येतोय तुम्हाला एवढं? अरे संभाजी महाराजांचा जो पिक्चर आला होता ना छावा, अक्षरशः त्यांची परिस्थिती बघून असं वाटत होतं आपल्यासोबत हे असंच झालंय। असा पिक्चर आला पाहिजे ना, असं डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे। सैयारा म्हण, कशाचं काय आलंय आत्ताच्या पोरांचं? बिट्ट्या आमचा म्हणतो मम्मी लय पिक्चर छान आहे बघायला। त्याला म्हटलं अजिबात जायचं नाही, जो बघण्यासारखं आहे तेच बघायचं असतंय। पिक्चर बद्दल आम्हाला काय देणं घेणं नाही, बघा की तुम्ही। पण जे ते म्हणतोय पोरं इतकी रडत्यात, पोरं तितकी रडत्यात, काय लागा तुम्हाला? आपलं काय पटल्या, आपल्याला काय पटलेलं नाही असलं। अरे तुम्हाला पाया पायाला रोज ठेस लागत्या, त्याचं तुम्हाला रडू येईना, दुःख वाटेना। सैयारा पिक्चर बघून तुम्हाला रडू यायला लागले वे? आई बाप राबत्यात, कष्ट करत्यात, मरत्यात, त्याचं रडू येत नाही का तुम्हाला? कुठं तरी जावावं 5-6 हजाराच्या नोकरीला काम करावं, नाही सैयारा पिक्चर बघूनच रडू येतंय तुम्हाला? मम्मीचं पप्पाचं कष्ट केलेलं बघून रडू येत नाही? आयांनो फुल सपोर्ट आहे आपला तुमच्या माग। त्यांना का नाही खुरप घ्यायला लावा हातात आणि भांगलायला पाठवा इकडं। आमच्या इकडं 500 रुपये हजरी आहे। सिरियसली घ्यायला शिका जरा, सिरियसली। आयुष्य म्हणजे चेष्टा नाहीये। कमेंट मध्ये नक्की सांगा। बाय।